नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या चॅनलमध्ये। आजचा आपला टॉपिक आहे मज्जाधातू। आता मज्जाधातूचा पहिला पॉईंट आहे की तो 6व्या क्रमांकाचा धातू आहे। आपल्याला माहिती आहे की 7 धातू असतात एकूण, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी आणि मज्जा। तर 6व्या क्रमांक अस्थी, मज्जा आणि शुक्र। तर 6व्या क्रमांकाचा जो धातू आहे तो आहे मज्जा। आता दुसरा पॉईंट आहे की तो स्निग्ध स्वरूपात असतो। मज्जाधातू स्निग्ध स्वरूपाचा असतो आणि तो मातृ धातू आहे। त्यानंतर त्याचं स्थान शरीरामध्ये कुठे असतो तर अस्थिगत पोकळीमध्ये असतो, त्यामुळे इतर धातूंप्रमाणे तो सहज दिसत नाही। आता अस्थिच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे की पोकळी असते, त्या पोकळीमध्ये काय असतं, मज्जाधातू असतो। तर बाकीचे जे धातू असतात, रस, रक्त, हे कुठल्या पोकळीमध्ये नसल्यामुळे सहजपणे दिसून येतात, पण मज्जाधातू हा अस्थिच्या पोकळीमध्ये असल्यामुळे तो सहज दिसत नाही। त्यानंतर व्युत्पत्ती, स्त्री मसज अजटाप अस्थि सारे वृक्षादी सारांशेच हेम। त्यानंतर निरुक्ती, मज्जती अस्थिषु इति मज्जा। या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो धातू अस्थिच्या पोकळीमध्ये बुडलेला असतो, किंवा अस्थिमध्ये बुडलेला असतो, त्या धातूला काय म्हणतात, मज्जा म्हणतात। मज्जा या शब्दाचा अर्थच बुडणे असा होतो। त्यानंतर शरीरातील मज्जाधातू हा अस्थि पोकळीत स्थानापन्न असतो। त्यानंतर पर्याय नाव आहेत अस्थिस्नेह, अस्थिसंभव, शुक्रकर, विभजन आणि सार। अस्थिस्नेह आणि अस्थिसंभव हे पर्याय नाव का दिलेलं आहे, तर आता आपल्याला माहिती आहे की धातूंचा ऑर्डर कसा आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र। तर असं असतं की आता रस धातू आहे, रस धातूच्या नंतर कोणता धातू येणार आहे, रक्त धातू येणार आहे। तर रक्त धातूच्या निर्मितीमध्ये रस धातू एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, किंवा त्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत असतो एका अर्थाने। त्यानंतर जसं अजून एक एक्झाम्पल घ्यायचं तर रक्तानंतर कोणता धातू असतो, मांस धातू। तर मांस धातूच्या निर्मितीमध्ये रक्त धातू मदत करणार आहे। तर आता अस्थिनंतर मज्जाधातू असतो, तर त्यामुळे मज्जाधातूच्या निर्मितीसाठी कोण कारणीभूत असणार आहे, अस्थि धातू। त्यामुळे त्याचं नाव सांगितलेलं पर्याय नाव सांगितलं आहे मज्जाधातूचं की अस्थिस्नेह आणि अस्थिसंभव। अस्थि धातूपासून निर्माण होत असल्यामुळे त्याचं पर्याय नाव आहे, मज्जाधातूचं पर्याय नाव आहे अस्थिस्नेह आणि अस्थिसंभव। त्यानंतर शुक्रकर। आता मज्जानंतर कोणता धातू आहे, शुक्रकर, म्हणजे मज्जानंतर कोणता धातू आहे, शुक्र। तर मग शुक्र धातूच्या निर्मितीमध्ये मज्जा रिस्पॉन्सिबल असणार आहे, त्यामुळे त्याचं पर्याय नाव सांगितले आहे शुक्रकर। शुक्र धातू निर्मितीला कारणीभूत असतो त्यामुळे। त्यानंतर विभजन, अस्थिगत पोकळीत बुडलेला असतो, त्यामुळे विभजन नाव दिलेलं आहे। त्यानंतर सार, वृक्षगत साराप्रमाणे अस्थिगत पोकळीत अधिष्ठित असतो, त्यामुळे त्याचं पर्याय नाव आहे सार। त्यानंतर मज्जाधातूचे स्थान, महत्सूच अस्थिषु मज्जा भवती, स्थूल अस्थिषु विशेषेण मज्जा तू अभ्यंतराश्रित। आता मज्जाधातू हा शरीरातील अस्थिगत पोकळीत असतो, त्यानंतर स्थूल अस्थिगत पोकळीत तो अधिक प्रमाणात असतो। स्थूल अस्थि म्हणजे काय, स्थूल अस्थि म्हणजे लॉंग बोन्स। तर तसं तर सगळ्याच बोन्समध्ये किंवा सगळ्याच अस्थिमध्ये मज्जाधातू प्रेझेंट असतो, पण मेनली जे लॉंग बोन्स किंवा स्थूल अस्थि असतात त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये मज्जाधातू हा प्रेझेंट असतो। त्यानंतर शिरस्थ मस्तिष्क हे मज्जाधातूपासूनच बनलेले आहे। शिरस्थ मस्तिष्कला आपण मॉडर्ननुसार सेरेब्रमशी रिलेट करू शकतो। एक्झॅक्टली शिरस्थ मस्तिष्क म्हणजे सेरेब्रमच असं नाही म्हणताना, पण आपण रिलेट करू शकतो मॉडर्नमध्ये त्याच्यासोबत। तर ते सुद्धा मज्जाधातूनेच बनलेलं आहे। त्यानंतर मज्जाधातू प्रधान अवयव, तर हे नेत्र आणि अस्थिसंधी सांगितलं आहे। नेत्र आणि अस्थिसंधी हे जे धातू आहे त्यांच्यामध्ये मेनली मज्जाधातू डॉमिनंट आहे, त्यामुळे असं सांगितलेलं आहे की हे मज्जाधातू प्रधान अवयव आहेत। त्यानंतर मज्जाधातूचे स्थान, अस्थि, शिरस्थ मस्तिष्क, नेत्र आणि अस्थिसंधी व मज्जा व स्रोतस, हे कशाचं स्थान सांगितलेलं आहे, मज्जाधातूचं। त्यानंतर मज्जाधातू संबंधित परिणमन म्हणजे काय, फॉर्मेशन, परिणमन, त्यातील पोषकांश व मलाचे वहन व उत्सर्जन इत्यादी सर्व क्रिया मज्जा व स्रोतसातच संपन्न होत असतात। आता मज्जा व स्रोतस बघूया। मज्जा व स्रोतस हा मज्जाधातूच्या आश्रयाने राहतो। त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मज्जाधातू असणार आहे त्या ठिकाणी मज्जा व स्रोतस असणार आहे। आता मज्जा व स्रोतसाचे मूलस्थान, मज्जावहानां स्रोतसाम अस्थीनी मूलम संदयाच। आता चरकानुसार अस्थिधातू व संधी हे मज्जा व स्रोतसाचे मूळ स्थान आहे, आणि सुश्रुतानुसार मज्जा व स्रोतसाचे कोणतेही मूळ स्थान सांगितले नाही। जर आता तुम्ही स्रोतस शिकला असाल तर तुम्हाला माहीत असेल की सुश्रुताचार्यांनी मज्जा व स्रोतसाचा उल्लेखच केलेला नाही आहे। तर त्यांनी मज्जा व स्रोतसाचा उल्लेख नाही केला तर नक्कीच त्यांनी मज्जा व स्रोतसाचा पण उल्लेख नसेल केला। त्यामुळे इथं सांगितलं आहे की मज्जा व स्रोतसाचं कोणतेही मूळ स्थान सुश्रुतांनी सांगितलेलं नाही आहे, पण चरकांनी कोणतं सांगितलं, अस्थि आणि संधी। तर आता अस्थि आणि संधी हे दोनच का सांगितले चरकांनी मज्जा व स्रोतसाचे मूळ स्थान, तर ते का सांगितले ते बघूया। आता पहिला आहे अस्थि बघूया आधी। अस्थिधातूच्या पचन कार्यात सार रूपाने निर्माण झालेल्या मज्जा पोषक अंशाद्वारे शरीरातील मज्जाधातूचे पोषण होत असते। आपण मगाशीच सांगितलं की अस्थि हे एका अर्थाने मज्जाधातूच्या निर्मितीसाठी रिस्पॉन्सिबल असतं का, कारण अस्थिनंतरचा धातू कोणता आहे, मज्जाधातू। तर त्यामुळे थोडक्यात मज्जाधातूच्या
पोषण वगैरे हे अस्थिधातूमुळे होतं. त्यामुळे अस्थिधातू हा मज्जाधातू पोषणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतो. म्हणून हे एक वन ऑफ द रिझन आहे की अस्थिला मूळ स्थान सांगितलेलं आहे मज्जावत्सोतसाचं. त्यानंतर मज्जाधातू हा अस्थिगत पोकळीमध्ये राहतो, त्यामुळे अस्थि विकृतीचा देखील परिणाम त्यावर होतो. आता आपण काय बघितलं मगाशी की अस्थिच्या आतमध्ये मज्जाधातू असतो, तर त्यामुळे काय होणार आहे की अस्थिवर एखादी विकृती झाली किंवा अस्थिवर एखादा आघात झाला किंवा एखादा डिसीज झाला तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे? मज्जावरती, कारण अस्थिच्या आतमध्येच मज्जा असते, त्यामुळे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मज्जाधातूची उत्पत्ती व विकृती दृष्टीने अस्थि अतिमहत्त्वपूर्ण मूळस्थान आहे. आता हे जे 3 पॉईंट्स आहेत ना, हे शॉर्टमध्ये ह्याच्यामध्ये सांगितले आहे की मज्जाधातूची जी उत्पत्ती आहे म्हणजे फॉर्मेशन, त्याच्यासाठी पण अस्थिधातू रिस्पॉन्सिबल आहे, आणि विकृती म्हणजे मज्जाधातूवर एखादी विकृती झाली तर त्याच्यासाठी अस्थिधातू कारणीभूत असू शकतो. त्यामुळे काय, अस्थि आपला मूळ स्थान आहे मज्जावत्सोतसाचं. आता नेक्स्ट आहे संधी. संधिगत मज्जाधातू हा आपल्या पूरण कार्याद्वारे संधीचे पूरण करत असतो, त्यामुळे संधिगत अस्थींचे एकमेकांशी घर्षण होत नाही, किंवा असं म्हणू शकतो थोडक्यात ती फ्रिक्शनचं काम करत आहे. त्यानंतर मात्र संधीच्या विकृती घडल्यास त्यामुळे अस्थिवर विकृती होऊ शकते. जर अस्थिमध्ये विकृती झाल्यास मज्जाधातूवर सुद्धा विकृती घडू शकते. तर आता ह्याच्यामध्ये आपल्या संधी म्हणजे काय? संधी म्हणजे जॉईंट. तर जर जॉईंटवरती काही विकृती झाली तर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे बोन्सवरती, अस्थिवरती होणार आहे. आणि अस्थिवरती विकृती झाली की काय होतं, आपण आत्ताच बघितलं की अस्थिवरती विकृती झाली की त्याचा मज्जावरती परिणाम होतो. त्यामुळे इनडायरेक्टली संधी आणखी मज्जा पण रिलेट होतात, की संधीला एखादी विकृती झाली तर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे मज्जावरती. त्यामुळे संधी देखील मूळस्थान सांगितलेलं आहे मज्जावत्सोतसाचं. आता मज्जावत्सोतसाचे कार्य बघूया. पहिलं कार्य सांगितलं आहे मज्जाधातू पोषक अंशाचे वहन करणे. त्यानंतर मज्जा अग्नीच्या सहाय्याने मज्जाधातूची निर्मिती करणे. मज्जाधातू मळ रूपात अक्षी, वीट व त्वगत स्नेहाची निर्मिती करणे आणि रक्तधातू घटकांची निर्मिती करणे. आता मज्जाधातू कला. या एव पित्तधरा सा एव मज्जाधरा कला. आता इथं सांगितलेलं आहे की अस्थिकलाचा जसा उल्लेख केलेला नाही आहे त्याचप्रमाणे मज्जाधरा कलेचा सुद्धा उल्लेख केलेला नाही आहे. मात्र सुश्रुताचार्यांनी शरीरात विष कसे पसरते याचा उल्लेख करताना पित्तधरा कला यालाच मज्जाधरा कला असं सांगितलेलं आहे. त्यानंतर ज्या कारणाने पित्तदोषाची दृष्टी होते त्याच कारणाने मज्जाधातूची देखील दृष्टी होते. म्हणजे ज्या कारणांमुळे पित्तदोषाची दृष्टी होणार आहे, काही कारणं असू शकतात, ती सेम रिझन्स कशाच्या दृष्टीचे कारण आहेत तर मज्जाधातूच्या दृष्टीचे कारण आहेत. त्यानंतर पांचभौतिक संघटन. आता मज्जाचं आप्य. मज्जाधातू पांचभौतिक आहेत. असं बघितलं तर आपलं पूर्ण शरीर पांचभौतिक आहे, सगळे धातू हे पांचभौतिक आहेत. पण प्रत्येक धातूमध्ये एखादा कोणता तरी पंचमहाभूत प्रीडॉमिनंट असणारे किंवा आपण म्हणू शकतो डॉमिनंट असणारे. तर आता मज्जाधातूमध्ये कोणता पंचमहाभूत डॉमिनंट आहे? आप्य आप किंवा जल. तेच सांगितलं इथं की परंतु व्यपदेशस्तु भूयसाम या न्यायानुसार जल महाभूताचे अधिक्य मज्जाधातूमध्ये आहे. त्यानंतर गुणधर्म बघूया. गुणधर्मामध्ये सांगितलं आहे पहिला पॉईंट आहे जल महाभूत प्रधान आहे, आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर स्निग्ध, शीत, गुरु, मंद, श्लक्ष्ण, स्थिर, मृदू व पिछील हे गुण आढळतात मज्जाधातूचे. त्यानंतर कार्य. पूरणम मज्ज श्रेष्ठ कर्म. पूरणम मज्ज श्रेष्ठ कर्म म्हणजे काय? मज्जाधातूचं श्रेष्ठ कर्म कोणतं आहे? पूरण. तर पूरण म्हणजे काय ते बघूया आपण पुढे. त्याच्या आधी हा श्लोक बघूया. मज्जा प्रीती स्नेहम बलम शुक्रपुष्टीम पूरणम अस्तनांचं करोती. हे जे आहेत प्रीती, स्नेह, बल, शुक्रपुष्टी, पूरण हे पण काय आहेत? मज्जाधातूचे कार्य आहेत. ते आपण एक एक करून डिटेलमध्ये बघूया. आता पूरण हे श्रेष्ठ कर्म सांगितलेलं आहे मज्जाधातूचं. श्रेष्ठ कर्म म्हणजे बाकी पण भरपूर कामं आहेत मज्जाधातूची किंवा बाकी अजून भरपूर कार्य आहेत, पण मेन कार्य कोणतं किंवा श्रेष्ठ कर्म कोणतं आहे सगळ्यात मज्जाधातूचं तर ते आहे पूरण. आता पूरण म्हणजे काय ते बघूया. पूरण म्हणजे अस्थिगत अंतर्भागातील पोकळी भरणे. आपल्याला माहिती आहे की अस्थिच्या आतमध्ये पोकळी असते, तर त्या पोकळीला भरणे हे कोणाचं काम आहे? मज्जाधातूचं काम आहे. म्हणजे त्या अस्थितली पोकळी भरणे किंवा त्याचं पूरण करणे हे कशाचं काम आहे? मज्जाधातूचं. त्यानंतर अस्थि पोकळीमध्ये वायू असतो. अस्थिच्या पोकळीमध्ये काय असतो? वायू असतो. या वायूवर स्निग्ध मज्जाद्वारे नियंत्रण ठेवले जाते व अस्थिचे बल अधिक वाढते. ज्या अस्थिच्या आतला जो वायू आहे त्याच्यावर मज्जाधातू नियंत्रण ठेवतो आणि त्याच्यामुळे अस्थिचं बल वाढतं. आता नेक्स्ट आहे प्रीती. प्रीती म्हणजे काय? प्रेम भावना मनामध्ये उत्पन्न होते. हे प्रेम कामवासना विरहित असते. शास्त्र, नृत्य, संगीत इत्यादी ह्यांची आवड निर्माण होते. हे कशामुळे होते? मज्जाधातू रिस्पॉन्सिबल असतो ह्याच्यासाठी. त्यानंतर गुरु, शिष्य, भावंड, मित्र ह्यांच्यामध्ये जे प्रेम असतं त्याच्यासाठी पण कोणता धातू रिस्पॉन्सिबल आहे? ते कोणत्या धातूचं कार्य आहे? मज्जाधातूचं. त्यानंतर स्नेहन. शरीराचे स्नेहन करणे.
हे सुद्धा मज्जाधातूचं कार्य. आपण मगाशीच बघितलं की मज्जाधातू हा स्निग्ध असतो, तर स्निग्ध असल्यामुळे तो काय करतो की शरीरामध्ये स्निग्धता ठेवण्याचं काम करतो. त्यानंतर ते सांगितलं आहे की शरीर अवयवांना स्निग्धता पुरवली जाते. त्यानंतर नेत्र, त्वचा, अस्थी, संधी व मस्तिष्कामध्ये स्निग्धता राखली जाते. आता बल, शरीरातील बल वाढते. बल म्हणजे ओज. आता आपल्याला जर तुम्ही ओज शिकला असाल तर तुम्हाला माहीत असेल की आपल्या शरीरासाठी ओज हे किती महत्त्वाचं असतं. तर आता आपल्याला माहिती आहे की ओज कशापासून बनतं? शुक्रापासून. शुक्र धातू व शुक्रापासून ओजाची निर्मिती होते. तर आता आपण मगाशी काय बघितलं की मज्जानंतर कोणता धातू येतो? शुक्र धातू येतो. तर शुक्राच्या निर्मितीसाठी मज्जाधातू रिस्पॉन्सिबल असणार आहे. तर आणि शुक्रापासून काय बनतं? आपण आता बघितलं की शुक्रापासून ओज बनतं. तर मज्जापासून शुक्र बनलं आणि शुक्रापासून ओज बनलं. तर आणि ओज म्हणजेच बल आहे. शुक्रापासून ओज बनलं म्हणजे बल वाढलं शरीरातलं, म्हणजे इनडायरेक्टली मज्जा हे सुद्धा शरीरातील बल वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर शुक्रपुष्टी. आत्ताच सांगितला मी हा पॉईंट की शुक्र धातूची पुष्टी होते. शुक्र धातूचं पोषण कशामुळे होतं? निर्मिती कशामुळे होते? मज्जाधातूमुळे. तेच सांगितलं की शुक्र धातूची पुष्टी होते व शुक्र पोषक अंशाची निर्मिती होऊन शुक्र धातूचे पोषण होते. आता मज्जाधातूचे प्रकार बघूया. मज्जाधातूचे प्रकार दोन प्रकार सांगितले आहेत, एक पित्तमज्जा आणि एक रक्तमज्जा. पित्तमज्जा. आता पित्त कोणत्या कलरचा रंगाचा असतं? आपल्याला माहिती आहे पिवळ्या रंगाचं असतं. तर पित्तमज्जा कोणत्या रंगाचं असणार आहे? पिवळसर असणार आहे. त्यानंतर मोठ्या अस्थिच्या पोकळीमध्ये असतं. त्यानंतर रक्तमज्जा. त्याच्या नावातच आहे रक्त कोणत्या रंगाचं असतं? लाल रंगाचा. म्हणजे हे कसं असणार आहे? रक्तमज्जा लालसर असणार आहे. आणखी लहान अस्थिंच्या पोकळीमध्ये असतं किंवा मोठ्या अस्थिच्या टोकाकडील भागात असतं. पित्तमज्जा मोठ्या अस्थिमध्ये होतं. रक्तमज्जा छोट्या अस्थित आहे किंवा मोठ्या अस्थिंच्या टोकाकडील भागामध्ये सुद्धा असतं. आता पोषक व पोष्य भेदानुसार प्रकार. आता पोषक आणि पोष्य भेदानुसार मज्जाचे प्रकार बघूया. एक पोषक मज्जा आणि पोष्य मज्जा. पोषक मज्जा म्हणजे काय? ज्याच्याद्वारे मज्जाधातूचे पोषण होते त्या मज्जाच्या पोषक अंशाला पोषक असे म्हणतात. आता ज्या अंशाद्वारे मज्जाधातूचं पोषण होते त्याला पोषक मज्जा म्हटलेलं आहे. आणखी हे काय? अस्थायी म्हणजे अनस्टेबल म्हणू शकतो. आता पोष्य म्हणजे काय? हा जो मज्जाधातू ह्याचं पूर्णपणे पोषण झालेलं आहे. तेच सांगितलं इथं की ज्या मज्जाधातूचे पूर्णतः पोषण झाले आहे त्याला पोष्य असे म्हणतात. हे स्थायी, हे अनस्टेबल होतं किंवा अस्थायी होतं आणि हे काय? स्थायी म्हणजे स्टेबल आहे. आता उत्पत्ती. मज्जाधातूची उत्पत्ती बघूया. रसाद रक्तम तथो मासन मेदस्ततो अस्थिचं अस्तनो मज्जा. आता उत्पत्ती व पोषण. तर अस्थिधातू व आहार रसातील मज्जा पोषक अंश हे मज्जाधातूच्या उत्पत्तीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर मज्जाधातू उत्पत्ती संबंधित संपूर्ण प्रक्रिया मज्जा व स्रोतसामध्ये पूर्ण होते. म्हणजे मज्जाधातूची उत्पत्ती कशामध्ये होते? मज्जा व स्रोतसामध्ये होते. आता मज्जा पोषक अंश जे असतात त्यांच्यापासून मज्जाची निर्मिती होते. आता एकतर मज्जावाह स्रोतसामध्ये होणारे हा सगळा प्रोसेस, आणखी आता मज्जा व स्रोतसामध्ये जे मज्जा पोषक अंश असणारे त्याच्यावरती मज्जाग्नी संस्कार करणार किंवा मज्जाग्नीच्या सहाय्याने हे जे मज्जा पोषक अंश आहेत त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? मज्जाधातूमध्ये. आता त्याचे पण 3 भाग पडतात. कोणते? आता मज्जापोषक अंशापासून मज्जाधातू बनला, पण त्याचे पण 3 भाग पडले. एक स्थूलसार भाग, सूक्ष्मसार भाग आणि मल भाग. आता स्थूलसार भागमध्ये काय येतं? स्थायी मज्जाधातू. आपण इथं बघितलं पोष्य मज्जाधातू किंवा स्थायी मज्जाधातू किंवा स्टेबल मज्जाधातू म्हणू शकतो. नंतर सूक्ष्मसार भागमध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये काय येतं? शुक्रपोषक अंश. आता आपल्याला माहिती आहे मज्जापासून बनणारे शुक्र, तर त्यामुळे त्याच्यामध्ये शुक्रपोषक अंश असणार आहेत. तर ते सांगितले आहे सूक्ष्मसार भागमध्ये येतं शुक्रपोषक अंश. त्यानंतर उपधातू सांगितलेला आहे. सूक्ष्मसार भागमध्येच उपधातू येतो मज्जाधातूचा. तो कोणता आहे? केश हा मज्जाधातूचा उपधातू आहे. हे कोणी सांगितलं आहे? कोणत्या आचार्यांनी सांगितलं आहे? शारंगधर या आचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मलभाग. आता कोणतंही एखादी गोष्ट आपण बनवतोय, कुठलीही गोष्ट, तर त्याच्यामध्ये आपला जो प्रोडक्ट येतो तर बनला आणि त्याच्या व्यतिरिक्त काही वेस्ट मटेरियल निघतो किंवा मल बाहेर निघतो. आता मज्जाची उत्पत्तीच्या वेळेला जो मल भाग असतो तो कोणता आहे? अक्षी, वीट, त्वक आणि स्नेह. वीट म्हणजे पुरुष. आता धातू पोषण न्यायानुसार उत्पत्ती बघूया. आता आपल्याला माहिती आहे की 3 न्याय आहेत. केदारकुल्य न्याय, क्षीरदधी न्याय आणि खलेकपोत न्याय. तर एक न्याय बघूया. केदारकुल्य न्यायानुसार काय सांगितलेलं आहे की अस्थिचं पोषण झाल्यानंतर आहार रस हा मज्जा व स्रोतसात जातो आणि तिथे मज्जाग्नीच्या साह्याने जो मज्जा पोषक अंश असतो आहार रसात त्याचं मज्जाधातूमध्ये रूपांतर होतं.
हे आहे केदारकुल्य न्याय. त्यानंतर क्षीरदधी न्याय. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो अस्थिधातू असतो हा अस्थिधातू मज्जा व स्रोतसामध्ये मज्जा अग्नीच्या साह्याने अस्थिधातूचं रूपांतर हे मज्जाधातूमध्ये होतं. त्यानंतर खलेकपोत न्याय. खलेकपोतमध्ये न्यायामध्ये सांगितलेलं आहे की आहारातील जे मज्जापोषक अंश असतात ते स्वमार्गाने व स्वप्रभावाने मज्जा व स्रोतसामध्ये जातात व तिथे मज्जा अग्नीच्या साह्याने मज्जापोषक अंशांचं मज्जाधातूमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर परिणमन काल. आता परिणमन काल म्हणजे काय की उत्पत्तीसाठी किती काळ लागतो मज्जाधातूच्या. तर आता चरकानुसार 6 दिवस, पाराशर ऋषींनुसार 7 दिवस आणि सुश्रुतानुसार 25 दिवस हे वेगळ्या वेगळ्या आचार्यांनुसार वेगवेगळे काळ सांगितलेले आहेत. आता उपधातू. आता मज्जाधातूचा उपधातू हा केश आहे असं शारंगधरांनी सांगितलेलं आहे. सगळ्या आचार्यांच्या मतानुसार मज्जाधातूचा उपधातू हा केश आहे असं म्हणता नाही येणार. फक्त शारंगधरांनी असं सांगितलेलं आहे की मज्जाधातूचा उपधातू केश आहे. त्यानंतर मल कोणते आहेत ह्याचे मज्जाधातूचे अस्थिस्नेह, विटस्नेह, त्वक्स्नेह. त्यानंतर केश. आता सुश्रुत व चरकांनी काय सांगितलेलं आहे की केश हा मज्जाधातूचा मल आहे. पण तेच ह्या शारंगधर या आचार्यांनी काय सांगितलं आहे की केश हा उपधातू आहे. आणखी सुश्रुत व चरकांनी काय सांगितलं आहे की केश हा मज्जाधातूचा मल आहे. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता क्षय लक्षणे. अस्थानां मज्जानां सौशिर्य भ्रमस्तिमिर दर्शनम. आता हे मज्जाधातूचे क्षयाचे लक्षण आहेत. आता अस्थि सौशिर्य म्हणजे काय ते बघूया. मज्जाक्षयात शरीरात अस्थि पोकळ होतात. तर अस्थि पोकळ होणे किंवा अस्थिमध्ये वात वृद्धी झाल्यामुळे अस्थि पोकळ होऊन त्यांची झीज होते ह्याला सौशिर्य म्हटलेलं आहे. सौशिर्य म्हणजे काय होतं की अस्थिधातू ह्या पोकळ होतात आणि त्याच्यामुळे त्यांची झीज होते. हे सांगितलेलं आहे अस्थि सौशिर्याचा अर्थ. हे अस्थिक्षयाचं लक्षण आहे. त्यानंतर भ्रम म्हणजे काय चक्कर येणे. तर मज्जाक्षयात व्यक्तीला चक्कर येते. म्हणजे एखाद्याच्या बॉडीमध्ये जर मज्जाधातू कमी झाला आहे किंवा मज्जाधातूचा क्षय झाला आहे तर त्याला भ्रम हे लक्षण दिसू शकतं. त्यानंतर सभोवताला वस्तू फिरल्यासारख्या दिसतात. आपल्या चक्कर आलं की कसं होतं आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी फिरल्यासारख्या दिसतात तेच सांगितलं ह्याच्यामध्ये. त्यानंतर तिमिर दर्शन म्हणजेच डोळ्यासमोर अंधारी येते ना तेच. आता हे रिलेटेडच आहे. चक्कर आल्यावर पण होतं असं डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं तेच सांगितलं. तिमिर दर्शनचा अर्थ डोळ्यासमोर अंधारी येणे. तर मज्जाक्षयामध्ये व्यक्तीच्या डोळ्यासमोर अंधारी येते व मज्जाक्षयात मस्तिष्काचे स्नेहन बरोबर होत नाही. आपल्याला माहिती आहे आपण मगाशीच बघितलं की शिर मस्तिष्क म्हणजेच आपण मज्जाधातू म्हणू शकतो. तर आता त्याच्यामुळं काय होतं आहे की सेरेब्रम किंवा मस्तिष्काचं नीट स्नेहन होत नाही आहे मज्जाधातूचा क्षय झाल्यामुळे आणि त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होतं. झालं. त्याच्यानंतर आहे मज्जावृद्धी. आता मज्जावृद्धीचे लक्षण. मज्जावृद्धीचा श्लोक आहे मज्जा सर्वांग नेत्र गौरव. आता वृद्धीचे लक्षणं काय सांगितले. एकतर सर्वांग गौरव आणि नेत्र गौरव. आता सर्वांग गौरव सर्व अंग म्हणजे पूर्ण अंग किंवा पूर्ण शरीर. आणखी गौरव म्हणजे काय हेवीनेस किंवा जडपणा. तर वृद्धीचं पहिलं लक्षण काय आहे की सर्वांग गौरव म्हणजे पूर्ण शरीर आपलं काय होतं जड पडतं मज्जाचा वृद्धी झाल्यानंतर. त्यानंतर नेत्रगौरव तेच सेम सांगितलेलं आहे की नेत्र म्हणजे काय डोळे जड पडल्यासारखं होतं कधी मज्जाची वृद्धी झाल्यानंतर. मज्जाची वृद्धी झाल्यावर एकतर अंग जड पडणार आणि एक आपले नेत्र किंवा आपल्या डोळ्यांमध्ये जडपणा वाटेल. तर इथे आपला मज्जाधातू संपलेला आहे. जर तुम्हाला ह्या रिलेटेड काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता.